श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंदा। तुम्हाला आवाज येत असेल पावसाचा आणि आता 4 वाजलेले आहेत, 10 मिनिटं झालेत पाऊस पडायला लागलेला आहे आणि मला कार्यक्रमाला पण जायचं होतं, पण आता पावसामुळे कार्यक्रम पण कॅन्सल होतो का काय माहिती। पाऊस आहे ना 2-3 दिवसापासून आहे ना गरजत होता, रात्री पण थोडाफार यायला लागला होता, पण आता आहे ना चांगलाच यायला लागलेला आहे। आजी आजोबांची जुनी म्हणे की गुढीपाडव्याला होळीला जर पाऊस आला ना पानकाळा चांगला जातो। गुढीपाडवा सुना गेला होळी सुनी गेली म्हटलं तर पाऊस काय पडणार नाही, ह्या वर्षी पानकाळ्यात पाऊस कमी पडेल। पण आज 4 तारीख आहे, 4 एप्रिल, आणि आज आहे ना चांगला पाऊस पडलेला आहे। काही गावांनी ना ओढे नाले एक झालेले आहेत, पण आम्हाला थोडाफार का होईना पण पाऊस पडलेला आहे। आता अवकाळी पाऊस आहे, याने ना कांदेवाल्यांची गुरांची ना चांगली धावपळ होतीये, कारण की जागेत ना कांदे काढून टाकलेले आहेत, कागद आणायची धावपळ, रात्र झाकायची पण धावपळ होती। दिवसा पाऊस पडला ना मग सगळे कामं सुचतात, पण रात्र जर पाऊस पडला ना मग काहीच कळत नाही। त्याच्यामुळे ना मग दिवसाचं कांद्यांवर कागद झाकीत आहेत की जेणेकरून मग रात्र जरी पाऊस आला तरी धावपळी नाही होत। आम्ही लहान होतो तेव्हा आहे ना आम्ही पावसात भिजायचो, पहिला पाऊस आला की असं म्हणायचे पहिल्या पावसात भिजलं ना की घामोळ्या जातात। आता गावाला काही घामोळ्या येत नाहीत, वातावरण थंड राहतं, हवा बिवा राहते, पण शहरात आहे ना घामोळ्या यायच्या, त्याच्यामुळे पहिल्या पावसात भिजायचो। आता मुलांना आम्ही काय आमच्या पहिल्या पावसात काही भिजून नाही देत, कारण की इथं काही घामोळ्या बिमोळ्या काही येत नाहीत। आणि आता पाऊस पडतोय चांगला, आणि ह्या कागदाखाली ना कांद्याची पात गोळा करून ठेवलेली सगळ्या वावरात पसरून दिली होती, पण पावसाचं वातावरण दिसलं त्याच्यामुळे मग झाकून टाकलेली आहे। कांद्याची पात ओलली होती आणि पावसाचं पण वातावरण होतं, म्हटलं मग आता ही वाळलेली आहे तर तुम्ही घेऊन जा। मग सगळ्याकडून सगळे मुलं आले आणि कांद्याची पात भरायला लागले होते। आता आभाळ गेलं होतं पण इजा लवत होत्या, म्हटलं मग झाक पाकायचं पण कावरे, आणि 7 तारखेपर्यंत पण पाऊस सांगितलेला आहे। आणि ही कांद्याची पात आहे ना ट्रॅक्टरने आणून वाहिली होती, ज्यांची इथून आणली होती त्यांना बकरं बसवायचे होते, मग ही कांद्याची पात आणल्यामुळे ना मग त्यांना बकरं बसवायला पण सोपं जातं। बकरं बसवले ना मग खत पडतं आणि कांद्याचा बियोड पण चांगला असतो, दोन्ही कामं होते। त्याच्यामुळे ना कांद्याच्या वावरात लगेच बकरं बसवतात जेणेकरून खत होईल। माझी अशी जर्नी पाहण्याकरता आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करत जा। श्री स्वामी समर्थ।